आम्ही जेव्हा गावी होतो ना, त्यावेळेला जेव्हा कोणाच्या गोठ्यामध्ये गाय व्यायली जायची, तेव्हा सकाळ सकाळ आमच्या घरी एका स्टीलच्या डब्यातून किंवा केळीच्या पानामध्ये असा मस्त खरवस यायचा. आणि तो खरवस म्हणजे त्याची चव अप्रतिम होती. किंवा कधी कधी घरी आई बनवायच्या, जेव्हा मग चीक दूध यायचं तेव्हा. तर आई मीन्स माझी आजी. आणि आज इतक्या वर्षांनी मी खरवस पहिल्यांदा बनवणार होते आणि पहिल्यांदा खाणार होते. इतक्या वर्षांनी म्हणजे मी तेव्हा दुसरी तिसरीला असताना खाल्लेला होता. तर इथे ना हे दूध आणलं होतं पिंकीताईनं आणि माझ्या बऱ्याच दिवस मनात होतं की बापरे खरवस बनवायचं आहे, खूप कठीण पदार्थ आहे का, बनवून बघूया. आणि ते फायनली माझी इच्छा पूर्ण झाली, बिकॉज हे ताई आणलं होतं. आणि हे दीड दीड का 1 लिटर समथिंग होतं. आणि इकडेही अर्धा लिटरची पिशवी मी ह्याच्यामध्ये टाकली. आता ही जी फुल रेसिपी जी आहे ना, ती मी यूट्यूबला बघितली होती की अशी अशी बनवायची आहे. म्हटलं की बघूया कसं होतं आहे. आता याच्यामध्ये आहे ना, जायफळ छान प्रकारे किसून टाकलेली आहे. आणि माझ्याकडे वेलची कमी होती, सो मी काय केलं, वेलची अशी ठेचली आणि तेवढीच ॲड केली. आणि हे जे आहे ना, हे आहे जॅगरी क्यूब्स होते माझ्याकडे. ते ॲक्च्युली जी पावडर टाकायची होती, पण ते खूप कठीण होते, सो मी त्याला मेल्ट केलं आणि मस्तपैकी गाळून टाकले. नंतर ह्याच्यामध्ये तुम्ही वेलची पावडरसुद्धा ॲड करू शकता. आता एका स्टीमरमध्ये तुमच्याकडे जे पण अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तुम्ही करा. मी काय केलं, एका टोपामध्ये पाणी ठेवलं आणि छान प्रकारे त्याच्यावर केशर असं स्प्रेड केलं फॉर येलो कलर. आता गावी काय करतात की त्याच्यामध्ये हळदी टाकतात, खोबरं टाकतात, त्या पद्धतीने सुद्धा करतात. पण हा माझा पहिला टाईम होता, सो मी इथे यूट्यूबला जे जसं बघितलं होतं त्या पद्धतीने बनवलं. आणि इतकं सुंदर झालं होतं आणि जे सॅटिस्फॅक्शन माझ्या डोक्यामध्ये होतं ना, की यार पहिल्यांदा बनवलं आहे. म्हणजे जो व्यक्ती जो पदार्थ पहिल्यांदा बनवतो ना, त्याच्यासाठी तो हॅपीनेस अनादर लेवल असतो. सो मी खूप खुश होते की हा पदार्थ, ऑथेंटिक पदार्थ मी बनवला आहे पहिल्यांदा. ह्याच्यामध्ये गूळ कमी पडलं आणि जर गूळ जास्त असतं तर हे पाणी सुटलं नसतं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.